अशी बारीक कोथिंबीर कापून घ्यायची. हिरवीगार बघा, ताजी ताजी कोथिंबीर आहे, किती छान दिसते. वड्या करताना अशी बारीक छानपैकी कापून घ्यायची कोथिंबीर. सर्व कोथिंबीर एका वाडग्यात म्हणजे एका बाउलमध्ये घ्यायची. त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं. आपल्या अंदाजानुसार साधारण त्या कोथिंबीरमध्ये घट्टपणा यायला हवा एवढं पीठ टाकायचं. त्याचबरोबर तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ एक अर्धा, भाजीचा मोठा चमचा अर्धा तांदळाचं पीठ टाकायचं. त्याच्याबरोबर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया. हे बघा, छोटा एक चम्मच हळद टाकायची. त्याच्यानंतर जिरं टाकायचं. त्याच्यानंतर ओवा टाकायचा थोडासा. त्याच्यानंतर तांबडं तिखट टाकायचं. आता तांबडं तिखट हा कसा प्रकार आहे ते तुम्हाला सांगते. आपण हिरवी मिरची, लसूण, खोबरं वगैरे असं वापरतो, आलं वगैरे. पण ही जी मी वडी करते ती तांबड्या तिखटाची करते. तांबड्या तिखटाची सुद्धा वडी करून पहा, खूप सुंदर टेस्टी लागते. आता तांबडं तिखट कसं करायचं असतं, आम्ही चटणी जेव्हा बनवतो मसाला वर्षाचा, त्यावेळी तांबडं तिखट पण बनवतो. तांबड्या तिखटामध्ये चटणी पावडर घ्यायची, थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जिरं आणि लसूण खोबरं हे सर्व बारीक मिक्सरमधनं काढून त्या लाल चटणी पावडरमध्ये टाकून मिक्स करून ठेवून द्यायचं. म्हणजे आपल्याला पिठल्याला म्हणा, वडीला किंवा अजून आपण भजी बनवतो त्याच्यामध्ये टाकायला खूप सोपं पडतं. आणि जशी हिरव्या मिरचीची टेस्ट असते वेगळी छान, तशीच ह्या तांबड्या तिखटाचे पण प्रत्येक प्रकार एकदम सुंदर होतात. आता ह्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे. सर्व कसं अंदाजेनुसार घ्यायचं. म्हणजे कसं आपल्याला कोणाला तिखट जास्त लागतं, कोणाला मीठ जरा जास्त लागतं, कोणाला कमी लागतं. त्यामुळं आपल्या चवीनुसार घ्यायचं प्रमाण. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू. आता लिंबू घ्यायचं. असं मोठं लिंबू असेल तर अर्ध घ्यायचं, छोटं असेल तर अख्खं घ्यायचं. त्याचबरोबर किसलेला गूळ टाकायचा. आणि आता असं एकत्र करून घ्यायचं. अशा पद्धतीने एकजीव करायचं. थोडंसं पाणी लागते आपल्याला याच्यामध्ये. मळत मळत अंदाज येतोच आपल्याला पाणी किती टाकावं काय. जास्त टाकायचं नाही, एकदम थोडं पाणी लागतं. तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीत, चांगली क्रिस्पी
कोथिंबीरची वडी एकदम क्रिस्पी होते. हे बघा, आता आपलं मिश्रण बघा छान झालेलं आहे. आता एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप पण सैल करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही. आपल्याला ती वडी थापता आली पाहिजे. आपल्याला ह्याचे रोल करायचे नाही. आता आपण एक वड्या उकडायची चाळण घ्यायची अशी, त्याला तेल लावून घ्यायचं. सर्वीकडे व्यवस्थित तेल लावायचं आणि जे आपण पीठ केलेलं आहे ते असं थापून घ्यायचं. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. छानपैकी व्यवस्थित प्लेन असं थापून घ्यायचं. म्हणजे वडी जशी आपण नारळाची वडी बर्फी कट करतो तसं हे कट करून घ्यायचं. शिजल्यानंतर खूप सुंदर आणि पटकन होतं. गोल वड्या करून परत त्या गोल राऊंड शेपमध्ये कापत बसण्यापेक्षा हे सोपी आयडिया. गॅसवरती एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. ह्या पद्धतीने पाणी घ्यायचं. गॅस चालू केलेला आहे आणि आपण जी चाळण तयार केली वडी थापून ती आता मी त्याच्यावर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पूर्ण झाकलं जाईल असं झाकण ठेवायचं. ह्या पद्धतीने आता एक 15 मिनटं गॅसवर हे ठेवून 15 मिनिटांनी आपल्याला वडी काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता याचे काप पाडायचे. आपल्याला हवे तशी त्रिकोणी चौकोनी काप पाडायची. वडी तयार आणि मग ती तळून घ्यायची. तेल तापत ठेवलेलं आहे. हे बघा किती सुंदर वड्या झाल्या. आता आपण तळून घेऊया. नुसतं फ्राय केल्या तरी चालतात तव्यात. ज्याला ऑइली जास्त नको आहे त्यांनी फ्राय डीप फ्राय नुसत्या अशा तव्यात उलट्या पालट्या केल्या तरी छान लागतात. आणि ज्याला तळून खाल्लेलं चालतं त्यांनी तळून खाल्लं तर एकदम मस्तच लागतात. काही प्रश्न नाही. डीप फ्राय करून घ्यायचं. सुरुवातीला गॅस मोठा तेल तापेपर्यंत ठेवायचा, नंतर बारीक करायचा. आपली सुंदर डिश कोथिंबीर वडी तयार. वास तर खूप सुंदर येतोय. आता खाऊन तर पाहिलीच पाहिजे. मस्त, एक नंबर झाली. हे बघा, खरपूस सुंदर झाल्यात.